श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. मावा आणि पनीरचे गुलाबजामुन. हा मावा मी घरीच बनवलेला आहे. 1.5 लिटर दुधापासून. म्हशीचं फुल फॅट दूधचा मावा आहे हा. आणि हा पनीर आहे जे गाईच्या दुधापासून बनवलेला आहे. हा मैदा घेते मी. 2 या 3 चम्मच लागेल. बेकिंग पावडर आहे. साखर आहे पाकासाठी. वेलची. तर चला तर मग आपण सुरुवात करूया. पनीर आणि मावा एक जीव करायचा. चला मग साखर आणि वेलची बाजूला ठेवूया आणि हे एकत्र करून घेऊया आपण. पनीर आणि मावा मळून घेऊया मऊ. पनीर आणि मावा मी घरीच बनवलेला आहे. त्याची रेसिपी मी यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मी बऱ्याच अशा रेसिपीज बनवलेत पण अजून यूट्यूब चॅनलला टाकले नाहीत. मी नवीन आहे यूट्यूबवरती. तर चला तर हे मळून घेऊया, एकजीव करून घेऊया. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बनवलेला मावा किंवा हे पनीर रफ आहे तर तुम्ही मिक्सरलाही लावू शकता. माझं मऊ आहे त्याच्यामुळे मी असंच करू शकते. मी बेकिंग पावडर ॲड केले. मैदा साधारण मी 2 चम्मच घेईन, कारण मला नाही वाटत मला जास्त लागेल याच्यामध्ये. तुमचा हे पनीर आणि मावा कसा आहे ह्या पद्धतीने तुम्हाला मैदा लागेल. एखादा चमचा एक्स्ट्रा टाकू शकता. आणि हार्ड असेल तर तुम्ही दूधही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. 2 चम्मच दूध ॲड करू शकता. असा गोळा तयार करून पुन्हा तळहाताच्या साहाय्याने आपल्याला क्रम्बल क्रश करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो मऊ होईल आणि गोळे आपले फाटणार नाहीत. असं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे. चला तर आपला मळून झालेला आहे. आपण 10 मिनिटासाठी याला बाजूला ठेवून घेऊया आणि पाक करूया. ही साखर घेतलेली आहे मी, साधारण अर्धा किलोपेक्षा जास्त. पाणीही तेवढंच आहे, कारण आपल्याला पाक एक तारी नाही बनवायचा आहे, चिपचिपा बनवायचा आहे, म्हणून दोन्ही तेवढंच घेतलेलं आहे मी. साखर विरघळून एक 5 मिनिटानंतर पाक चिपचिपा बनेल आपला. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आपला पाक झालेला आहे, चिकट लागतोय. तर चला तर मग गॅस बंद करूया. आपण गुलाबजामुन तळायला घेत आहोत. कढई तापलेली आपण तूप घालतोय. हे तूप मी घरीच बनवलेलं आहे. मी घरी दुधाची साई काढून ठेवते, त्या साईपासून तूप बनवते.
चला तर आपण तोवर आपण गोळे तयार करून घेऊया. तूप आपलं गरम झालं का नाही चेक करूया पहिलं. छोटासा गोळा टाकून आपला गोळा वर आला याचा अर्थ आपलं तूप तापलेलं आहे. आपण गोळे टाकून घेतोय तेल तुपामध्ये. साधारण 7-8 गोळे टाकूया, जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाहीत वगैरे. गॅस बारीक करूया. आपण असं स्टिकने हलवून घेऊया, जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार पण नाहीत. झाऱ्याने आपण हललो की झाऱ्याला या उलथणला चिटकतं, ते त्याचा तुकडा निघतो. त्यामुळे स्टिकने पहिल्यांदा हलवून घ्यायचं. चला तर आपल्या गुलाबजामुन कलर यायला लागला आहे. थोडासा अजून डार्क होईपर्यंत थांबूया. झाला. व्हिडिओ मी पळवला ॲक्च्युली. आपण पाकामध्ये घालून घेतोय. चला तर दुसरे गोळे आपण तुपामध्ये सोडून घेऊया. मी अगोदरच बनवून ठेवले होते. जास्त दाबून नाही घ्यायचे गोळे, एकदम सैलसर हाताने गोळा बनवायचा आपल्याला. चला तर हे पण काढून घेऊ आपण आणि पाकामध्ये सोडून देऊ. बाकीचे पण आपण गोळे सोडून घेतोय तेलामध्ये. चला तर आपला गॅस बंद करून घेतला आहे. गोळे झालेत, काढून घेऊया. जागा करते थोडीशी. चला तर आपण कापून बघूया कसे झालेत. आतून बघा ज्युसी ज्युसी झालेत.